नमस्कार, मी सौ सरिता आगरकर। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। वर्ग 9 मध्ये आता आपण घेऊ एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम लेसन नंबर 7। यामधला आता शेवटचा पार्ट आपण घेऊ बायोजिओकेमिकल सायकल मध्ये ऑक्सिजन सायकल विच इज हेल्ड इन पेज नंबर 86। नाउ वी विल स्टार्ट ऑक्सिजन सायकल। आता तुम्हाला माहित आहे की वातावरणामध्ये या ॲटमॉस्फिअरमध्ये जवळपास 21% ऑक्सिजन आहे आणि ही जी ऑक्सिजन आहे ही आपल्याला किती नेसेसरी आहे, किती एसेन्शियल आहे ही तुम्हाला माहितच आहे। ॲटमॉस्फिअरमध्ये जसं आपण बघितलं की 21% ऑक्सिजन आहे, तर ही ऑक्सिजन लिथोस्फिअरमध्ये पण आहे, म्हणजे जमिनीमध्ये पण आहे, हायड्रोस्फिअरमध्ये पण ऑक्सिजन आहे आणि ही सगळे बायोस्फिअर म्हणजे त्याच्यामध्ये तर सगळं ऑक्सिजन आहे। तुम्ही बघितलंच आहे की लिथोस्फिअरमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये आणि हायड्रोस्फिअरमध्ये भरपूर प्रमाणात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, म्हणजे प्लांट्स आहे आणि ॲनिमल्स आहे। तर हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे हे सगळे हे बायोस्फिअरमध्ये गणल्या जातात। तर या प्रकारे ऑक्सिजनचा सायकल सतत सुरू असते। ऑक्सिजन सायकल मध्ये बायोटिक आणि एबायोटिक दोन्ही प्रकारचे कंपोनेंट्स ऍक्टिव्ह असतात। या प्रोसेस मध्ये ऑक्सिजन कंटिन्यू रिलीज केला जाते, कंटिन्यू रिलीज होते आणि ती कंटिन्यू यूज पण होते। कंटिन्यू रिलीज होते तशीच ती यूज पण होत राहते, म्हणजे ही सायकल सतत चालणारी सायकल आहे, कंटिन्यू चालणारी सायकल आहे। तर आता सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन within the biosphere is called the oxygen cycle। तर या प्रोसेस मध्ये सर्क्युलेशन होत राहते, कंटिन्यू सर्क्युलेशन होते आणि रिसायकलिंग होते, म्हणजे पुन्हा पुन्हा तयार होते। तर ही जी हे विदिन अँड बायोस्फिअर, या बायोस्फिअर म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल, याच्यामध्ये कंटिन्यू त्याचं सर्क्युलेशन होते ऑक्सिजनचं आणि कंटिन्यू त्याचं यूज होते, म्हणजे आणि पुन्हा तयार पण होते ऑक्सिजन। तर याला म्हणतात ऑक्सिजन सायकल। ही जी ऑक्सिजन सायकल आहे ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे। बायोस्फिअर मध्ये होणारी ही जी ऑक्सिजन सायकल आहे ही फार कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे। यामध्ये आता जसं पहा, ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह अँड रेडिली रिएक्ट्स विथ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स। ऑक्सिजन जी आहे ती हायली रिएक्टिव्ह आहे, खूप जास्त ती रिएक्टिव्ह आहे आणि रेडिली रिएक्ट्स आहे। रेडिली म्हणजे ताबडतोब अभिक्रिया करते विथ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स आणि एलिमेंट्स सोबत ही ताबडतोब अभिक्रिया करते। तुम्ही जसं माचीस उगाळता तर ती जळते, कशामुळे जळते? कारण की ऑक्सिजन मिळते त्याला, म्हणून माचीस जळते। दिवा जाळतात, दिवा पण कशामुळे जळते? आपण गॅस जाळतो किंवा काही जाळणं, बर्निंग ऑक्सिजनमुळेच बर्निंग होते। तर गॅस जाळतो, दिवा जाळतो, हे सगळे ऑक्सिजनमुळे होते। तुम्ही बघितलंय की गॅसला एक चिंगारी जरी मिळाली, आपण लाईटर नुसता लावला तरी पण पटकन गॅस पेट घेतो, कारण की आजूबाजूची जी ऑक्सिजन आहे ती ताबडतोब रिएक्ट करते आणि म्हणून ते गॅस जळतं। तर अशा प्रकारे आपण पाहिलं हे तर आपण सांगून झालो की इट इज हायली रिएक्टिव्ह अँड रेडिली रिएक्ट्स विथ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स। कोणत्याही एलिमेंट्स आणि कंपाऊंड सोबत हे ताबडतोब जळते, म्हणजे ऑक्सिजनचं कामच आहे जाळणं, त्याचं म्हणजे ज्वलन हे त्याचं गुणधर्मच आहे। ऑक्सिजनची जी सायकल आहे याच्या ही प्रोसेस खूप कॉम्प्लेक्स आहे, ही गुंतागुंतीची प्रोसेस आहे। आता जसं आपण पहा की ऑक्सिजन जी आहे ती ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स। ऑक्सिजन जी आहे ती ॲटमॉस्फिअर वातावरणामध्ये बऱ्याच फॉर्म मध्ये असते, जसं की मॉलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर मध्ये काय ऑक्सिजन दिसत आहे, H2O ऑक्सिजन आहे। कार्बन डायऑक्साईड यामध्ये पण ऑक्सिजन आहे। आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बरेच आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड, म्हणजे ऑक्साईड जिथे आले त्यांच्यामध्ये ऑक्सिजन असते। तर असे बरेचसे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असते। हे जे ऑक्सिजन आहे अर्थवर बऱ्याच रूपामध्ये, बऱ्याच फॉर्म मध्ये सापडते। आता आपण एक पाहू की ही जी ऑक्सिजन आहे ही रिलीज होते, कशाद्वारे रिलीज होते? प्लांट्सद्वारे रिलीज होते। तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस आहे। फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये ही जी ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आहे ती ऍब्सॉर्ब केल्या जाते। प्लांट्स ऍब्सॉर्ब करतात ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड, आणि प्लांट्स ऍब्सॉर्ब करतात जेव्हा ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड, तर ती प्रोड्यूस करतात
ऑक्सिजन. फक्त प्लांट्सच ऑक्सिजन रिलीज करू शकतात, प्रोड्यूस करू शकतात, परंतु ती यूज होते, ती बऱ्याच फॉर्म मध्ये यूज होते, बऱ्याच कामासाठी ऑक्सिजन वापरल्या जाते. जसं की एक्झाम्पल इन रेस्पिरेशन, सगळे जे प्लांट्स आणि एनिमल्स आहेत ते रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचा यूज करतात. देन कंबशन, कंबशन म्हणजे जे ज्वलन आहे, जे जळते काही पण, ते कंबशन मध्ये पण याचे यूज होते, ऑक्सिजनच यूज होते. कोणत्याही गोष्टीला जर जाळायचं असेल तर ऑक्सिजन शिवाय काहीही जळणार नाही. तुम्ही लहानपणी बरेच प्रयोग पण करून पाहिले असतील की एखादा दिवा जाळायचा आणि त्याच्यावर काहीतरी उघडं ठेवायचं, गॅस जार किंवा एखादा ग्लास पण उघडा ठेवला तर तुम्ही बघता की थोड्या वेळाने तो दिवा विझून जातो. का विझतो? कारण की त्याच्यातली ऑक्सिजन संपून जाते, म्हणून तो विझून जातो. तर ऑक्सिजन ज्वलनासाठी आवश्यक आहे, कंबशनसाठी आवश्यक आहे, हे तुम्हाला पहिलेच तुम्ही लहान वर्गात शिकलेलाच आहे. तशाच प्रकारे अजून बघूया डिकम्पोजिशन. कोणत्याही गोष्टीचं जर नायनाट करायचं असेल म्हणजे डिकम्पोजर्स जे काम करतात, ऑक्सिजन घेतात आणि डिकम्पोज करतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. ऑक्सिजन घेतात आणि डिकम्पोज करतात. जे ॲनिमल्स आहे, जे मेलेले ॲनिमल्स आहे, त्यांना सुद्धा डिकम्पोज करण्याचं काम ऑक्सिजनच्या सहाय्यानेच होते. तशाच प्रकारे कोरोजन म्हणजे क्षरण. काही वस्तू अशा आहे की पडल्या सडतात, पडल्या त्या सडायला लागतात. हे क्षरण आहे, याला म्हणतात कोरोजन. आणि रस्टिंग तुम्ही हे बघितलंय, जंग लागते, ज्या आपल्याला लोखंडाला जंग लागते ती रस्टिंग आहे. आणि ते जंग लागून सुद्धा ते खराब होते है ना. तर ही रस्टिंग आहे, हे सुद्धा ऑक्सिजनमुळेच होते. तर हे सगळं तुम्ही तशा शिकलाच असाल, हे फक्त आपण एक्झाम्पल्स बघितले. मी तुम्हाला डायग्रामॅटिकली ऑक्सिजन सायकल सांगत आहे. ही जी ऑक्सिजन आहे ही ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये राहणारी जी 21% आपण सांगितलं, 21% ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये असते, ती ऑक्सिजन ही आहे. तर आपल्याला माहिती आहे की ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन ही रेस्पिरेशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑक्सिजन घेतात आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. ही जी कार्बन डायऑक्साईड आहे, ही कार्बन डायऑक्साईड प्लांट्सद्वारे ऍब्झॉर्ब केली जाते आणि ऍटमॉस्फिअर मध्ये परत जाते. त्याच्यानंतर आपण पाहू, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे याच्यामध्ये फोटोसिंथेसिसद्वारे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट तयार होतात. कार्बोहायड्रेट्स तर फोटोसिंथेसिसद्वारे तयार होतात. फक्त इथे दाखवलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात आणि फॅट्स असतात. आणि याच्यामध्ये ऑक्सिजन असतेच. हे कार्बोहायड्रेट्स मध्ये ऑक्सिजन असतेच, प्रोटीन्स मध्ये, फॅट्स मध्ये, सर्वांमध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेच. तर याचं कंबशन होते. कंबशन झाल्यानंतर कंबशनद्वारे काय होतात, आता हे जे ऑक्सिजन हे यांचं कंबशन करते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कंबशन करते. कंबशन झाल्यानंतर काय होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा जे मृत झाल्यानंतर सुद्धा त्याचं कंबशन होते. जे ऑर्गॅनिक मॅटर आहे यांचं कंबशन होते. ऑर्गॅनिक मॅटरचं कंबशन होते आणि काय तयार होते, कार्बन डायऑक्साईड तयार होते. ऑर्गॅनिक मॅटर यांचं कंबशन कार्बन डायऑक्साईड तयार होते. त्याच्याच प्रकारे हे रस्टिंग होते, याच्यामध्ये रस्टिंग पण होते. रस्टिंग कशाद्वारे होते, ऑक्सिजनच रस्टिंग मध्ये उपयोगी पडते, तर रस्टिंगद्वारे सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार होते. तसंच कोरोजन होते, क्षरण होते, त्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार होते. आणि डिकम्पोजिशन पण होते. तर डिकम्पोजिशन होते, हे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे हे डेड होतात, हे प्लांट्स आहे हे डेड होतात. हे प्लांट्स आपण कुठे पाहिले, कार्बन डायऑक्साईड प्लांट घेतात म्हणून आपण इथे प्लांट्स लिहिलेले आहे. तर हे जे डेथ झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होते. डिकम्पोजिशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. हे कार्बन डायऑक्साईड रिलीज होते आणि ही जी कार्बन डायऑक्साईड आहे ही प्लांट्सद्वारे घेतल्या जाते. हे प्लांट्स जी कार्बन डायऑक्साईड घेतात त्याच्यामुळे हे पुन्हा ही फोटोसिंथेसिस होते. पुन्हा ही जी ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये तयार होऊन जाते. कंटिन्यू प्रक्रिया, कंटिन्यू प्रोसेस आहे जे की ऍटमॉस्फिअर मध्ये सतत होत राहते आणि याला आपण ऑक्सिजन सायकल म्हणतो. मोस्ट ऑर्गॅनिझम्स यूज्ड ऑक्सिजन इन रेस्पिरेशन. बरेचसे ऑर्गॅनिझम्स काय करतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे छोटे छोटे ऑर्गॅनिझम जे जमिनी वगैरे मध्ये यामध्ये राहतात आणि जे डोळ्यांना दिसत नाही, अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत जे की
ऑक्सिजनचा यूज करतात रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनचा यूज करतात. या अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला एरोब्स म्हणतात. जे ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनचा यूज रेस्पिरेशनसाठी करतात, द ऑर्गॅनिझम्स विच यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन, दे आर कॉल्ड एरोब्स. And this type of respiration called aerobic respiration. या प्रकारच्या रेस्पिरेशनला एरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स जे आहे, काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे की ऑक्सिजनचा वापर रेस्पिरेशनसाठी करतात, त्यांना एरोब्स म्हणतात. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला एरोब्स म्हणतात. आणि अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला एरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात. काही ऑर्गॅनिझम्स असे असतात, दे डू नॉट नीड ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. त्यांना ऑक्सिजनची रेस्पिरेशनसाठी काहीही आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला एनारोब्स म्हणतात. जे ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनचा वापर नाही करत रेस्पिरेशनसाठी, त्यांना एनारोब्स म्हणतात. आणि अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला एनारोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात. एनारोबिक रेस्पिरेशन. तर याचं डिटेल तुम्ही शिकलेलाच असेल, एरोबिक रेस्पिरेशन, एनारोबिक रेस्पिरेशन. तर ते आपण आता डिटेलमध्ये पाहणार नाही. ऑक्सिजनचा यूज काय? ऑक्सिजनचा यूज आहे यूज्ड इन सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. जेव्हा प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात, है ना, प्लांट्स जेव्हा फोटोसिंथेसिस करतात, तर फोटोसिंथेसिस मध्ये कार्बोहायड्रेट्स तयार होतात. आणि त्या कार्बोहायड्रेट्स पासूनच मग प्रोटीन्स पण तयार होतात, फॅट्स पण तयार होतात. तर हे जे प्रोटीन्स आणि फॅट्स जे तयार होतात किंवा कार्बोहायड्रेट्स आहे, यामध्ये प्रत्येकामध्ये ऑक्सिजन हे कंपोनेंट आहेच. या मॉलिक्युल्स मध्ये फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स मध्ये ऑक्सिजन असतो. यूज्ड इन व्हेरियस केमिकल रिएक्शन. ऑक्सिजनचा उपयोग बऱ्याचशा केमिकल रिएक्शन्स मध्ये होतो. बऱ्याचशा रिएक्शन जे आहे त्या ऑक्सिजनच्या द्वारेच होते. आपल्याला माहिती आहे कोणत्या रिएक्शन मध्ये काही गरम करावं लागते, कधी कधी त्याला जाळ लावावं लागते. तर या सगळ्या गोष्टी, हे केमिकल रिएक्शन्स जे आहे त्या कशाद्वारे होतात? ऑक्सिजनचा उपयोग होतो केमिकल रिएक्शन मध्ये. यूज्ड इन फॉर्मेशन ऑफ ओझोन. ओझोन तुम्हाला माहिती आहे की आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ओझोन लेअर आहे. ओझोनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे O3. तर बऱ्याच ऍटमॉस्फेरिक रिएक्शनद्वारे, ऍटमॉस्फिअरमध्ये काही रिएक्शन्स होतात आणि ऍटमॉस्फेरिक रिएक्शनद्वारे ओझोन तयार होतो. आणि याच्यामध्ये ऑक्सिजनच्या द्वारेच ओझोन तयार होतो. ओझोन इज प्रोड्यूस्ड थ्रू ऑक्सिजन ड्यू टू व्हेरियस ऍटमॉस्फेरिक रिएक्शन. तर हे ओझोन तयार होते. ओझोन मध्ये ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की हे ऑक्सिजनच्या द्वारेच तयार झालेले आहे. ही जी प्रोसेस आहे ही रेस्पिरेशनची प्रोसेस आहे, जी मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. तर जे आपण रेस्पिरेशनची प्रोसेसची गोष्ट करून आलो, त्याच्यामध्ये हे कार्बोहायड्रेट्स आहे. हे कार्बोहायड्रेट्स ऑक्सिजनची रिएक्शन होते, कारण की ऑक्सिजन ॲनिमल्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑक्सिजन घेतात. ऑक्सिजन घेतल्यानंतर ग्लुकोजवर ऑक्सिजनची रिएक्शन होते. ऑक्सिजनची रिएक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते. त्यासोबत पाणी पण बनते आणि एनर्जी. आपण जे रेस्पिरेशन करतो त्यामुळेच आपल्याला एनर्जी मिळते. तर ही एनर्जी. आणि कारण की जे आपण खाल्लेलं असते, ग्लुकोज जे आपण घेतो त्याच्यावरच रेस्पिरेशन होते. आणि म्हणूनच पहा, तुम्ही लक्षात येत असेल तुम्हाला की जर आपण काही खाल्लं नाही, आपल्याला काही काम करावंसं नाही वाटत, आपल्याला म्हणजे काहीच असं वाटत नाही की आपल्यामध्ये काही एनर्जी आहे काही काम करण्याची. तर रेस्पिरेशन म्हणजे जे आपण खातो त्यावरच रेस्पिरेशन होतं आणि त्यावरच एनर्जी तयार होते. म्हणूनच आपल्याला काही खाल्लं की आपल्याला एनर्जी मिळते. तर ही जे कार्बन डायऑक्साईड आहे जे आपण रेस्पिरेशननी रिलीज करतो, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशननी रिलीज करतात, ही कार्बन डायऑक्साईड प्लांट्स काय करतात? प्लांट्स ही कार्बन डायऑक्साईड घेतात. या कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या द्वारे, याच्यामध्ये 6 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईडचे असतात, 12 मॉलिक्यूल पाण्याचे असतात. क्लोरोफिलच्या सहाय्याने सनलाईटद्वारे हे कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज तयार करतात. हे ग्लुकोज तयार होते आणि यावेळेला पाणी पण तयार होते आणि ऑक्सिजन रिलीज होते. आणि हे जे ऑक्सिजन आहे हे पुन्हा ऍटमॉस्फिअरमध्ये मिसळते. तर ही मेन प्रोसेस आहे आणि ही याची केमिकल रिएक्शन आहे. आता आपण सुरू करू नायट्रोजन सायकल.
नायट्रोजन सायकल, तर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जवळपास 78% नायट्रोजन आहे. जी ऑक्सिजन जी आपल्याला खूप आवश्यक आहे तीच आपण पाहिली तर 21% आहे, परंतु नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये 78% आहे. सर्वात जास्त नायट्रोजन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. ही नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये एवढ्या जास्त प्रमाणात असली तरी पण ती डायरेक्ट कोणत्याही ॲनिमलला घेता येत नाही. कोणताही ॲनिमल ॲटमॉस्फिअरची नायट्रोजन आहे ती सरळ घेऊ शकत नाही. प्लांट्स पण नायट्रोजन घेऊ शकत नाही आणि ॲनिमल्स पण नायट्रोजन घेऊ शकत नाही. परंतु आपल्या शरीराचा तो अभिन्न अंग आहे नायट्रोजन. आपल्या शरीरामध्ये आपले जे हाडं जे आहेत ते प्रोटीन्सने बनलेले आहे. आपल्या शरीरामध्ये न्यूक्लिक ऍसिड आहे जे की महत्वाचा भाग आहे. न्यूक्लिक ऍसिड हे हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतो, तर त्याच्यामुळे हे आपल्या शरीरातला एक महत्वाचा भाग आहे. तर नायट्रोजन जेव्हा आपल्या शरीरातला एवढा महत्वाचा भाग आहे तरी आपल्याला त्याला घेता येत नाही, तरीही ते आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर त्यांच्या अशा बऱ्याचशा काही प्रोसेस आहे जे की ज्याच्या की द्वारे आपण नायट्रोजन घेऊ शकतो. तर त्याचं आपण याच्यामध्ये स्टडी करू. नायट्रोजन सायकल कशाला म्हणतात? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस. सर्क्युलेशन, पूर्ण सर्क्युलेशन, लिथोस्फिअर, बायोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर याच्यामध्ये सर्वांमध्ये सर्क्युलेशन, कारण की नायट्रोजन सायकल मध्ये पण एबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर दोन्ही काम करतात. देयर आर बोथ कंपोनेंट्स आर युज्ड इन नायट्रोजन सायकल, बायोटिक ॲज वेल एज एबायोटिक. दोन्ही कंपोनेंट्स याच्यामध्ये यूज होतात. तर आपण हे बघत होतो द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different compounds through various biotic and abiotic processes in nature. नेचर मध्ये होणाऱ्या बऱ्याचशा बायोटिक आणि एबायोटिक प्रोसेस आहे, त्याच्याद्वारे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात, डिफरंट कंपाऊंड्स तयार होतात आणि या कंपाऊंड्सच्या द्वारे नायट्रोजन गॅस ऑर्गेनिझम्स मध्ये जाते आणि अशा प्रकारे त्याचं सर्क्युलेशन होते आणि रिसायकलिंग सुद्धा होते. तर याला आपण नायट्रोजन सायकल म्हणतो. म्हणजे सर्क्युलेशन होते, रिसायकलिंग होते आणि ही जी नायट्रोजन गॅस आहे डिफरंट कंपाऊंड्सच्या रूपामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जातात आणि हे कशाद्वारे व्हेरियस बायोटिक आणि एबायोटिक प्रोसेसेस इन नेचरमध्ये बऱ्याचशा बायोटिक आणि एबायोटिक प्रोसेसचे द्वारे कंपाऊंड्स तयार होतात, बरेचसे कंपाऊंड्स तयार होतात आणि हे कंपाऊंड्स प्लांट्सवाले, ॲनिमल्सवाले घेतल्या जातात आणि ही जी प्रोसेस आहे याला नायट्रोजन सायकल असे म्हणतात. तर याला एक महत्वाची प्रक्रिया आहे याच्या महत्वाची जी रिएक्शन आहे ती आहे नायट्रोजन फिक्सेशन. हे आपण नायट्रोजन फिक्सेशन कशाला म्हणतात? आता हे पहा, कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. सरळ शब्दामध्ये असं म्हणू शकतो की नायट्रोजन जी गॅस आहे, नायट्रोजन गॅसला नायट्रोजनचे कंपाऊंड्स बनवून नायट्रोजन गॅस जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये जी नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंड्स मध्ये होणार. नायट्रोजन गॅस पासून कोणते कंपाऊंड बनतील? नायट्रोजनचे कंपाऊंड बनतील. याला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. याला काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. हे नायट्रोजन फिक्सेशन. तर नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय तयार होतात? जे कंपाऊंड तयार होतात नायट्रोजनचे ते कोणते आहे कंपाऊंड? नायट्रेट आणि नायट्राइट्स. तर नायट्रोजनचं कन्व्हर्शन नायट्रेट्स आणि नायट्रेट्स मध्ये होणं हे आहे नायट्रोजन फिक्सेशन. पण त्याच्यासाठी बऱ्याचशा प्रोसेस लागतात. तर या प्रोसेस कोणकोणत्या आहे? ॲटमॉस्फेरिक प्रोसेस आहे, इंडस्ट्रियल प्रोसेस आहे. इंडस्ट्रीमध्ये पण नायट्रोजन पासून नायट्रेट्स आणि नायट्राइट्स बनवल्या जाऊ शकतात. तशाच प्रकारे ॲटमॉस्फिअर, वातावरणामध्ये पण नायट्रोजन पासून नायट्रेट्स बनतात. आणि बायोलॉजिकल प्रोसेस आहे काही ज्याच्याद्वारे नायट्रोजन पासून नायट्रेट्स आणि नायट्राइट्स बनतात. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. समजलं ना? आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगते, ते लक्षात ठेवायसाठी. नायट्रेट आणि नायट्राइटच्या स्पेलिंग मध्ये थोडंसं अंतर आहे, आपण चूक करतो. पहा, NITRATE नायट्रेट and NITRITE नायट्राइट. फक्त ए झालं की नायट्रेट पाठ करायसाठी सांगून राहिली मी.
की पाठ कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं. नायट्रेट फक्त ए आहे नायट्रेटमध्ये, आणि नायट्रेटमध्ये काय आहे, ए ची जागा आय ने घेतली, तर नायट्राइट. आता इथे बघा बायोलॉजिकल प्रोसेस आपण पाहू. बायोलॉजिकल प्रोसेस मध्ये काय आहे की जमिनीमध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जमिनीमध्ये जी जमीन आहे अर्थमध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. एक आहे रायझोबियम बॅक्टेरिया आणि दुसरा आहे ॲझोटोबॅक्टर. रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे 2 प्रकारचे बॅक्टेरिया जमिनीमध्ये असतात. हे जे ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया आहे जमिनीमध्ये हे स्प्रेड असतात. हे जे आहे याच्यामध्ये जमिनीमध्ये असे ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया पूर्णपणे स्प्रेड असतात. जमिनीमध्ये स्प्रेड असतात, पसरलेले असतात, जमिनीमध्येच असतात. हे कुठे, फक्त जमिनीमध्ये, सॉइलमध्ये असतात. परंतु रायझोबियम बॅक्टेरियाचं तसं नाही आहे. रायझोबियम बॅक्टेरिया कुठे असतात, लॅग्युमिनस फॅमिलीच्या प्लांट्सच्या रूट्स मध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. लॅग्युमिनस फॅमिलीचे जे प्लांट्स आहेत त्यांच्या रूट्स मध्ये काही नोड्यूल्स असतात, त्यांच्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. आता लॅग्युमिनस फॅमिली म्हणजे काय, तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही आहे तरी थोडक्यात सांगते. अशा प्रकारचे झाडं ज्यांना शेंगा येतात. आता शेंगा म्हणजे तुम्ही वाटाणा पाहू शकता, हरभरा पाहू शकता, भुईमुगाच्या शेंगा पाहू शकता. तुम्ही भुईमुगाचं झाड पाहिलं असेल ना, भुईमुग आजकाल भरपूर मिळून राहिलंय. तर भुईमुगाचे जेव्हा आपण भुईमुग जेव्हा उपटल्यानंतर त्यांच्या रूट्स पहा, तुम्ही चांगलं स्वच्छ धुवून त्याचे रूट्स पहा, तुम्हाला अशा प्रकारचे नोड्यूल्स दिसतील, त्याच्यावर अशा गाठा दिसतील, थोड्याशा गाठा दिसतील. या गाठांमध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. रायझोबियम बॅक्टेरिया हे गाठांमध्ये असतात त्याच्या. तर आता हे जे आहे गाठांमध्ये असतात, तर हे या वेळेला काय काम करतात, मी तुम्हाला सांगितलं लॅग्युमिनस फॅमिलीच्या प्लांट्स मध्ये असतात, ज्याला शेंगा येतात, जे डाळी ज्यापासून जास्त प्रमाणात डाळी बनतात. आणि डाळीमध्ये तुम्हाला माहित आहे प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, आणि प्रोटीन मध्ये नायट्रोजन हा मेन कंपोनेंट आहे. त्याचा मेन जो कंपोनेंट आहे तो आहे नायट्रोजन. तर हे नायट्रोजन त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, आणि लॅग्युमिनस फॅमिलीच्या प्लांट्समध्ये हे अशा प्रकारचे जास्त गाठा दिसून येतात, नोड्यूल्स दिसून येतात. त्याच्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. या नोड्यूल्स जे दिलेले आहे, नोड्यूल्स आहे, या नोड्यूल्स मध्ये कोणते बॅक्टेरिया असतात, तर रायझोबियम बॅक्टेरिया या नोड्यूल्स मध्ये असतात. रायझोबियम बॅक्टेरिया असतात. तर हे रायझोबियम बॅक्टेरिया आणि ॲझोटोबॅक्टर मी तुम्हाला सांगितलं की हे स्प्रेड असतात सॉइलमध्ये, पूर्णपणे सॉइलमध्ये स्प्रेड असतात. रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर करतात काय, हे काय करतात, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, वातावरणामध्ये जी नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन करतात नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये, त्याच्या कंपाऊंड मध्ये. आणि याच प्रोसेसला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं कन्व्हर्शन जेव्हा नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये होते, या प्रोसेसला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. तर काही टर्म्स आहेत जे की या सायकलमध्ये, नायट्रोजन सायकलमध्ये उपयोगी पडतात. अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे अमोनिया रिलीज होते. कशापासून रिलीज होते, अमोनिफिकेशन कशाला म्हणतात, डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे मरून जातात, ज्याच्या डेड बॉडी उरतात, त्याच्यापासून मग अमोनिया रिलीज होते. आणि सोबतच कशापासून, एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. एक्सक्रेटरी वेस्ट म्हणजे काय, एक्सक्रीशन होते ना, तुम्हाला माहित आहे की जे आपल्या शरीरामध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये जे वेस्ट कामाचं नसतं, कारण की डायजेशन नंतर वेस्ट तयार होतं, त्याचं बाहेर निघणं याला एक्सक्रेटरी वेस्ट असं म्हटलं जातं. सोप्या भाषेमध्ये आपण मलमूत्र पण म्हणू शकतो. तर हे जे एक्सक्रेटरी वेस्ट आहे याच्यापासून, याच्या सडल्याने आणि डेड बॉडीजच्या सडल्याने त्याचं डिकम्पोजिशन होते, यांच्यापासून काय होते, अमोनिया तयार होते. तुम्ही एखाद्या कॉमन टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं एक नाकाला एक नकोसा असणारा झिंझिणारा वास येतो. पण टॉयलेटमध्ये गेल्यानंतर एक झिंझिणारा वास येतो. तो कशामुळे असतो, शरीरातून जो युरिन बाहेर निघतो युरियाच्या रूपामध्ये, त्याचं कन्व्हर्शन कशात होतं, त्याचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये होतं. आणि त्या अमोनियाचा जो वास आहे तो झिंझिणारा असतो, तो नकोसा असणारा वाटतो. आणि म्हणून आपल्याला
जे कॉमन टॉयलेट असतात त्याच्यामध्ये एक उग्र वास येत असतो, तो अमोनियाचा वास असतो. एक्सक्रिटरी वेस्टच आहे युरिया म्हणजे एक्सक्रिटरी वेस्ट आहे, त्याच्यापासून अमोनिया तयार होतं आणि डेड बॉडीज पासून पण अमोनिया तयार होतो. तर याला म्हणतात अमोनिफिकेशन, अमोनियाचं रिलीज होणे, याला म्हणतात अमोनिफिकेशन. हा अमोनियाचा फॉर्म्युला आहे आणि हे रिलीज होते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. दुसरा आहे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन आता पहा, नायट्रिफिकेशन कशाला म्हणतात? कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इनटू अ नायट्राइट अँड देन नायट्रेट. डेड बॉडीज पासून, एक्सक्रेटरी वेस्ट पासून जो अमोनिया रिलीज झालेला आहे याचं कन्व्हर्शन कशात होते? इनटू नायट्राइट. म्हणजे हे जे अमोनिया आहे, अमोनियाचं कन्व्हर्शन आता कशात झालं? नायट्राइट मध्ये. नायट्राइट आणि नायट्राइट पासून फ्रॉम नायट्राइट अँड देन नायट्रेट, आणि नायट्राइटचं कन्व्हर्शन कशात होतं? नायट्रेट मध्ये. अमोनियापासून नायट्रेट आणि नायट्राइटचं कन्व्हर्शन नायट्रेट मध्ये. तर याला म्हणतात नायट्रिफिकेशन, याला म्हणतात नायट्रिफिकेशन. म्हणजे लक्षात ठेवा, अमोनिफिकेशन म्हणजे अमोनिया तयार होणे, अमोनियाचं रिलीज होणं, आणि त्या अमोनिया जो तयार झालाय अमोनियापासून पहिले नायट्रेट आणि मग नायट्रेट बनणं, या प्रोसेसला म्हणतात नायट्रिफिकेशन. अमोनिफिकेशन देन नायट्रिफिकेशन. आता तिसरा वर्ड आहे तो आहे डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाउंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन, दॅट इज कॉल्ड डिनायट्रिफिकेशन. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये बघितलं आपण की जे गॅसियस नायट्रोजन होती ती नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये कन्व्हर्ट झालेली आहे, है ना. नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे, त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हटलंय. परंतु आता डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? डिनायट्रिफिकेशन म्हणजे हे जे नायट्राइट आणि नायट्रेट्स तयार झालेले आहे, नायट्राइट्स आणि नायट्रेट्स तयार झालेले आहे त्यांच्यापासून पुन्हा नायट्रोजन रिलीज होणे, ॲटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन रिलीज होणे, याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. ते नायट्रोजनच्या कंपाऊंड पासून नायट्रोजन तयार होणे, याला म्हणू आपण डिनायट्रिफिकेशन, है ना. नायट्रोजनच्या कंपाऊंड पासून, म्हणजे हे पण आता सायकलच आहे. नायट्रोजन पासून कंपाऊंड तयार होणे आणि कंपाऊंड पासून पुन्हा नायट्रेट तयार होणे. ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम हे काय करतात? हे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, हे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात आणि त्याच्यानंतर हे जे नायट्रेट्स जे कंपाऊंड तयार झाले ते पुन्हा नायट्रोजन मध्ये तयार होऊन जातात. हे अशा प्रकारे ही सायकल चालत राहते. आता आपण हे डायग्रॅमॅटिक नायट्रोजन सायकल बघू. ही जी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ही ॲटमॉस्फिअर मध्ये 78% असते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बॅलन्स पण असतं. ॲटमॉस्फिअर मध्ये बॅलन्स असतो, 78% नायट्रोजन, बाकी 21% ऑक्सिजन, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड वगैरे अशा बऱ्याचशा गॅसेस असतात त्याच्यात. ते जे इक्विलिब्रियम हे नायट्रोजन गॅसमुळे असते. तर हे जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, ज्या वेळेला आकाशामध्ये विजा गळगळतात, लाइटनिंग होते, विजा चमकतात, पाऊस पडते, त्यावेळेला हे जे नायट्रोजन आहे, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, ही नायट्रोजन फिक्सेशन या प्रोसेसद्वारे नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये कन्व्हर्ट होते. याचं कन्व्हर्शन नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये होतं. NO2 नायट्राइट म्हटलं जाते, NO3 ला नायट्रेट म्हटलं जाते. ज्या वेळेला विजा करतात ना त्यावेळेला नायट्रोजनचं कन्व्हर्शन नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये होते. तर या प्रोसेसला तुम्हाला माहित आहे की हे नायट्रोजन फिक्सेशनच्या थ्रू होते. नायट्रोजन फिक्सेशनच्या थ्रू नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये होते. लेग्युमिनस फॅमिलीचे प्लांट्स पाहिले आपण. लेग्युमिनस फॅमिलीचे प्लांट्स तशाच प्रकारचे ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम हे दोन्ही नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, आपण बघितलंच मग. तर हे जे नायट्रोजन ॲझोटोबॅक्टर हे जे नायट्रोजन फिक्सेशनद्वारे हे जे नायट्रोजन आहे याचं कन्व्हर्शन कशात झालं? नायट्रेट आणि नायट्रेट मध्ये झालं. आता ही आहे जमीन, हे आहे सॉइल. हे जे नायट्रोजन आणि नायट्रेट्स आहे हे कुठे आहे?
हे जमिनीवर आहे. मग जमिनीवर काय असतात? प्लांट्स असतात, है ना. जमिनीवर प्लांट्स उगवतात. आता हे प्लांट्स काय करतात? हे जे नायट्रोजनचे कंपाऊंड्स आहे, नायट्रेट आणि नायट्रेटच्या रूपातले हे जे कंपाऊंड्स हे ऍब्सॉर्ब करून घेतात. म्हणजे हे स्वतःच्या शरीरामध्ये नायट्रोजनचे कंपाऊंड ऍब्सॉर्ब करतात. हे तुम्हाला माहिती आहे की हे डायरेक्ट वातावरणापासून नायट्रोजन घेऊ शकत नाही, परंतु नायट्रोजनचे कंपाऊंड मात्र त्याच्याद्वारे घेतात, है ना. नायट्रोजनचे कंपाऊंड घेतात. म्हणजे आता या प्लांट्समध्ये नायट्रोजन पोहोचली. जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामधून नायट्रोजन या प्लांट्समध्ये गेली. आता हे जे प्लांट्स आहे, हे प्लांट्स, आता मी इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिहिलेलं आहे, परंतु इथे ॲनिमल्स पण आपण लिहू शकतो. तर हे जे प्लांट्सला कोण खातात? सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स खातात. तर हे जे प्लांट्स आहेत ज्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा आपण याला ॲनिमल्स पण लिहू शकतो, ॲनिमल्स हे या प्लांट्सला घेतात. आता हे जे ॲनिमल्स जेव्हा प्लांट्सला घेतात तर अशा प्रकारे काय होऊन जाते? अशा प्रकारे ही जी नायट्रोजन आहे, ही नायट्रोजन आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्यंत पोहोचली. इकोसिस्टमद्वारे म्हणा, कशाहीद्वारे म्हणा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पर्यंत ही नायट्रोजन पूर्णपणे पोहोचली. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्याच्यामध्ये शक्यतो ॲनिमल्सच येतील याच्यामध्ये. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मग काय करतात? त्यांचे डेड बॉडीज जी आहे, डेड बॉडीज किंवा या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्सक्रेटरी वेस्ट, हे यांचं कन्व्हर्शन होतं अमोनियामध्ये होते. आणि या प्रोसेसला म्हणतात अमोनिफिकेशन म्हणतात या प्रोसेसला. आणि हे अमोनिफिकेशन होते याचं, म्हणजे याचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये होते. मग अमोनिया हे नायट्रिफिकेशन या प्रोसेसच्या द्वारे पहिले नायट्रेट बनवते आणि मग नायट्रेट बनतात. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे नायट्रिफिकेशन, ज्याच्यामध्ये अमोनियापासून नायट्रेट आणि नायट्रेट बनतात. या प्रोसेसला नायट्रिफिकेशन म्हणतात. तर इथे पहा आपण नायट्रोजन फिक्सेशनच्या द्वारे पण नायट्रेट्स बनलेले आहे. तशाच प्रकारे अमोनिफिकेशनच्या द्वारे पण नायट्रेट आणि नायट्रेट बनलेले आहे, है ना. अमोनिफिकेशन मध्ये अमोनियाद्वारे नायट्रिफिकेशनद्वारे नायट्रेट आणि नायट्रेट बनलेले आहे. आणि हे जे नायट्रेट आणि नायट्रेट बनलेले आहे हे सगळे प्लांट्सनी घेतले. प्लांट्समध्ये नायट्रेट आणि नायट्रेट्स गेले. आणि हे जे प्लांट्स आहे हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी खाल्ले. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी हे प्लांट्स खाल्ले तर पुन्हा त्याचं अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन झाले. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू होत आहे. इथे पण एक सायकल सुरू आहे. जे आता जमिनीमध्ये, सॉइलमध्ये खूप सारे नायट्राइट्स आणि नायट्रोजन जे नायट्रोजन फिक्सेशनद्वारे किंवा अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशनद्वारे जे सॉइलमध्ये जे नायट्रेट्स आहे त्याचं कन्व्हर्शन आता पुन्हा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये होते आणि याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. आणि हे कोण करते? याच्यामध्ये काही बॅक्टेरिया राहतात जमिनीमध्ये ज्याला डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया म्हणतात. हे जे डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया आहे या नायट्राइट आणि नायट्रेट्सला पुन्हा नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतात. अशा प्रकारे ही सायकल सतत सुरू असते. या तिन्ही सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल, या तिन्ही मी तुम्हाला डायग्रामॅटिकली पण काढून दाखवलेले आहे आणि तुम्हाला समजवल्या पण आहे. तर अशा प्रकारे आपण आपला 7th लेसन एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम हा पूर्णपणे संपवलेला आहे. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. लाईक आणि शेअर पण करा. थँक्यू.